नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे शिरूर ताजवन येथील स्वामी विवेकानंद चौकामध्ये। मित्रांनो, हा स्वामी विवेकानंद चौक आहे आणि हा लातूर कडे जाणारा आणि इकडे अहमदपूर कडे जाणारा आणि शिरूर शहरामध्ये प्रवेश करणारा हा मुख्य चौक रोड आहे। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे, शिरूर या गावामध्ये भर वस्तीत देशी दारूच्या दुकानाला प्रशासनानं परवानगी देऊन आपल्या आखलेचे तारे तोडलेले आहेत। मित्रांनो, एकीकडे दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत असताना आणि या दारूचे दुकानं ला परवानगी देत असताना त्याचे काही नियम आहेत की हे दारू दुकान शहराच्या भरवस्तीपासून काही अंतरावर असावं। शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय याच्यापासून काही अंतरावर असणं आवश्यक आहे। परंतु दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न शिरूर ताजबंद येथील ग्रामस्थांना पडला आहे। कारण या ठिकाणी आपण बघू शकता, हा शिरूर ताजबंद शहरामध्ये प्रवेश करणारा मुख्य रोड आहे। इकडे दोन्ही बाजूने असे व्यापारी दुकानं आहेत। या बाजूला व्यापारी दुकान आहेत, इकडे व्यापारी दुकान आहेत। समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि इथं जवळ शाळा आहे, पाठीमागे ग्रामपंचायतचं कार्यालय आहे आणि या व्यापारी दुकानांच्या मागे वस्ती लोक राहतात, त्यांची घरं आहेत लोकांची। अशा या आणि बाजूला बस स्थानक आहे। अशा सर्व गजबजलेल्या ठिकाणी भरवस्तीमध्ये या दारूबंदी उत्पादन शुल्क खात्यानं गावाच्या बाहेर कुठेतरी दुसरीकडे असलेलं हे देशी दारूचं दुकान बघू शकता आपण, हा बोर्ड आहे, या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। आणि ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतचे सरपंच, इथल्या काही नागरिकांनी रीतसर तक्रार दिलेली आहे की हे दुकान भरवस्तीमध्ये नको। कारण हे जे मद्यपी आहेत त्यांचा त्रास या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांना होतो, व्यापार करणाऱ्याला होतो। हे मद्यपी पिऊन कुठेही लोकांच्या घरासमोर झोपतात, लघुशंका करतात, अर्वाच्य भाषेत बोलतात, याचा त्रास महिला पुरुषांना होतो। आणि अशा भरवस्तीमध्ये दारूबंदी उत्पादन शुल्क खात्यानं परवानगी दिलीच कशी असा महत्वाचा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे आणि शिरूर ताजबंद येथील नागरिकांनाही पडलेला आहे। खरं तर दारू दुकानाला परवानगी देताना जे काही नियम आहेत त्याचं काटेकोरपणानं पालन व्हायला पाहिजे, ते झालेलं नाही आणि हा सर्व त्रास लोकांच्या नशिबी दारू उत्पादन शुल्क खात्यानं आणून ठेवलेला आहे। आपल्यासोबत या शिरूर ताजबंद नगरीतील काही महिला आहेत आणि काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की त्यांना नेमकं या दारू दुकानामुळं काय। दारूचा सर्वात जास्त त्रास हा महिलांना सहन करावा लागतो आणि भर वस्तीमध्ये शिरूर ताजबंद सारख्या गावामध्ये दारूचं दुकान सुरू केलं जात आहे। माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या दारू दुकानाचा त्यांना काय त्रास होतो। आपण बघूया। ताई, तुमचं नाव सांगा आणि काय त्रास होतो या दुकानाचा हे सांगा। अजय जोशी। आम्हाला हे खूप त्रास होतोय, जाणं येणं होतंय, इथून आम्हाला बसायला उठायला अडचण होतीये। या दारूच्या दुकानावर बंदी घालण्यात यावी। बरोबर, म्हणजे महिला बाहेर बसलेल्या असतात कधीतरी ओट्यावर कट्ट्यावर आणि अजून ताई, तुमचं नाव तुम्ही सांगा, काय त्रास होतोय। सुहासिनी सुभाष जोशी। आम्ही पण रस्त्यावर बसतो, ओट्यावरती बसतो, येणाऱ्या जाण्या माणसाचा त्रास होतो आम्हाला। मग जे पिलेले असतात तुमचं। अनघा कुलकर्णी। आमच्या कॉलनीतून संध्याकाळी बऱ्याच प्रचंड संख्येनं लोक ड्रिंक करून इथून जात आहेत। आमच्या गल्लीत महिला आहेत, मुली आहेत आणि त्याचा आम्हाला त्रास होत आहे आणि त्यामुळे बंदी घ्या, दुकानावर बंदी आणावी। हे दुकान इथून मध्यवस्तीतून मुठवावं, तुमचं काय म्हणणं आहे। हेच म्हणणं आहे माझं, पण आमचं पण आम्ही बाहेर बसतो। नाही, त्रास होतो का दारू पिणाऱ्या। त्रास होतोय। हे मध्यवस्तीत दुकान नको आहे, शहराच्या बाहेर कुठेतरी बाहेर ते असावं। ते तुमचं ताई। मेरा नाम शकीला मुनीर मंगोले है। हमारे घर के सामने जो भी आते वो लोग, हाँ, वो आके हमारे झगड़े करते, गाली गलौज करते, हमारे बच्चे कच्चे बाहर आते जाते, हमारे को परेशानी होती। रात बेरात हमारे को
बहुत परेशानी होती है, इसलिए हम आपको नहीं चाहिए। बराबर है, ये बहुत अहम बात है कि रात देर रात रहती है, गाली गलौज करते लोग, धिंगाना करते हैं, उसकी तकलीफ आपको होती है और ये दुकान यहाँ पे नहीं चाहिए। ओके, तुमचं ताई? मी सुरेखा टंके. हम्म, आम्हाला पण हेच त्रास होते ना बरं. असंच. मग हे दुकान इथं असावं का नसावं? नाही, नागोच आहे. नको आहे गावाच्या बाहेरच असावं. बरं. बरोबर आहे, ह्या महिलांना त्रास होतो, ह्या ताई पण सुद्धा आहेत. थोडा त्रास होतो, आमचे लहान लहान मुली येतात, हम्म, घरी चांगलं वाटत नाही, नाही एकदम दरवाजाच्या समोर चिवून पडले आमच्या इथं. हम्म. आणि फोटो पण काढलेले आहे आम्ही, जे ड्रिंक करून झोपले होते ना तिथं पडलेले होते, त्यांचे आम्ही फोटो पण काढलेले आहे. बरोबर आहे, त्यांचा त्रास होतो. आणि गंमत अशी आहे की दारूबंदी उत्पादन शुल्क खात्याच्या ज्या अधिकारी आहेत त्या महिला आहेत. माझी DDM न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना विनंती असणार आहे, मॅडम ह्या महिला बघा ज्या काय प्रतिक्रिया व्यक्त करतायत त्यांची दखल घ्या आणि शिरूरच्या भरवस्तीमध्ये असणारं हे दारूचं दुकान इथं सुरू करू नका, त्याला तात्काळ इथून हलवा अशी मागणी या सर्व महिलांनी आमच्याकडे व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. आपल्यासोबत शिरूर ताजबनचे सरपंच वाघमारे साहेब आहेत. आपण आलो होतो की शिरूर ताजबनमध्ये भरवस्तीमध्ये जे दारू दुकान सुरू आहे त्या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे, त्यांनी काय कारवाई करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सरपंच साहेब, भरवस्तीमध्ये शिरूरला दारू दुकान सुरू आहे, काय करणार आहात तुम्ही याबद्दल? या भरवस्तीमध्ये जे दुकान ठेवलेलं आहे, ज्या कोणी दुकानदारांनी लावलेलं आहे, याच्यामुळं त्या भरवस्तीतल्या लोकांनाच नाही तर पूर्ण शिरूर तालुक्याच्या आजूबाजूच्या पंचायतच्या लोकांना खूप त्रास झालेला आहे. कारण हे दुकान आम्हाला न विचारता, आम्हाला कसली सूचना न देता त्या दुकानदारांनी ते दुकान उभं केलेलं होतं. आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा आम्ही त्या लोकांना जाऊन ते लोक आमच्याकडे आले, अर्ज घेऊन आले, आमच्याकडे अर्ज सुद्धा आहे, अर्ज घेऊन आले, महिला आल्या आणि त्या ठिकाणी जे ते घाण करत आहेत दारू पिऊन, जे गिरायक आहेत ते लोळत आहेत, लगी करत आहेत, हे तिथल्या आजूबाजूच्या महिलांना हे असह्य झालेलं आहे. इतकंच नव्हे तर आजूबाजूला 2 चौक आहेत, जवळ एक मंदिर आहे, विठ्ठल मंदिर आहे आणि केंद्रीय प्राथमिक विद्यालय आहे, महात्मा महेश विद्यालय महाविद्यालय आहे आणि जवळच स्वामी विवेकानंद विद्यालय आणि महाविद्यालय, मुलींची शाळा, वसतिगृह वगैरे वगैरे सर्व आहे. या भरवस्तीतून हाच मेन रस्ता असल्यामुळं महिला, विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थिनी आणि शिक्षिका हे जाणं येणं करत आहेत आणि त्यांना जाण्यासाठी फारच घाणेरडं वातावरण दिसत आहे. दारुडे लोक दारू पिऊन त्या ठिकाणी लोळतात, उघडं नागव पडतात आणि हे त्या मुलावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून आम्हाला या तिथल्या त्या एरियातल्या महिलांनी पंचायतमध्ये येऊन फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काय म्हणून ते तुम्ही दुकान तुमच्या एरियात कुठेतरी हटवा असं तसं वेगळं बोलले आणि म्हणून त्याचा अर्ज घेतला. आम्ही याच्या अगोदर शासनाला सुद्धा कळवणार आहोत, आता लगेच कलेक्टर साहेबांना कळवणार आहोत की हे दुकान इथं होऊ नये म्हणून. आणि महिला वगैरे या जर आम्ही हे दुकान नाही हटवलं तिथून, पत्रकार साहेब, आम्ही जर ते दुकान नाही हटवलं तर त्या संबंधित एरियामधल्या महिला उद्या पंचायतमध्ये 1 मेला येऊन आमच्या इथं धरणे आंदोलन घेणार आहेत आणि त्या धरणे आंदोलनाला आम्हाला काय उत्तर द्यावं हे आम्हाला पुन्हा अवघड होणार आहे. म्हणून महिलांच्या सुरक्षतेसाठी, विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी आणि शाळेच्या आजूबाजूला हे घाणेरडं वातावरण असू नये, दारूचे व्यसन दिसू नये, मुलं वगैरे जात येत असतात, त्यांच्यावर काही वाईट परिणाम होऊ नये. पत्रकार साहेब, म्हणून मी त्यांना विनंती केलेली होती की बाबा तुम्ही हे दुकान बंद करा. आणि आहे सध्या बंद, पण ते चालवणार आहेत म्हणून असं मला कळालं, म्हणून मी तुम्हाला बोलवले आणि तुम्ही हे तुमच्या त्या मीडियामध्ये व्यवस्थित सांगून लोकांचे यांचे जरा मन वेगळे परिवर्तित करा आणि दुकान कायमचं बंद करण्याची व्यवस्था हो. नाही जर झालं तर आम्ही कलेक्टर साहेबांना, महाराष्ट्र शासनाला आणि दारूबंदी अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही कळवणार आहोत. असं माझं या ठिकाणी प्रतिक्रिया आहे. हे दुकान इथे योग्य नाही, कारण हे फार भरवस्तीतलं दुकान आहे, एरिया आहे, म्हणून हे दुकान या ठिकाणी जाऊ नये असं मला वाटतं. बरोबर आहे. धन्यवाद सरपंच साहेब. सरपंच साहेब सुद्धा त्या दारूबंदी म्हणजे दारू दुकानाच्या विरोधात आहेत, त्याला बंद करण्यासाठी त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. रीतसर कलेक्टर, संबंधित अधिकारी आणि महिलांचं धरणं अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी भूमिका आपल्या समोर मांडलेली आहे. धन्यवाद.